रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार. सह्याद्रीच्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो. एकदा एक तरुण आपल्या एका मध्यस्थ मित्राबरोबर एका आदरणीय अशा व्यक्तीला भेटायला गेला. ही आदरणीय व्यक्ती ही आजारी होती, जास्त काही बोलता येत नव्हतं आणि बोलायला बंदीही होती. मध्यस्थांनी ओळख करून दिली या तरुण गृहस्थाची आदरणीय व्यक्तीला की हे अमुक अमुक आणि हे नोकरीमध्ये आहेत आणि नोकरी सोडून ते आता लेखक म्हणून यापुढे आपलं आयुष्याला सामोरे जाणार आहेत, आयुष्य कंठणार आहेत. त्यावेळेला बोलायची परवानगी नसलेल्या त्या वृद्ध आदरणीय आजारी व्यक्तींनी एकदम मध्यस्थाकडे पाहून म्हटलं, आता? काळजीने म्हटलं होतं ते आता. आणि नंतर हा जो तरुण गृहस्थ होता, ज्याच्या नोकरी सोडण्याच्या आणि लेखन करण्याच्या निर्णयामुळे धास्तावले आदरणीय गृहस्थ, तो तरुण मनुष्य एवढा मोठा झाला की उभा महाराष्ट्र आज त्या माणसाला ओळखतो, आपण सगळे ओळखतो. अशा या माणसाला आज आपण आपल्या भेटीसाठी बोलवलेलं आहे. इथं बोलवण्यापूर्वी या मजेदार माणसाची एक चित्रफीत आपण पाहणार आहोत. पहा. रोपट्याच्या मुळाला पाणी देऊन जसा वृक्ष आकाराला येतो, तसंच आकारात आणि मग प्रकाशात आलेले सुरेश खरे. 1938 साली शिक्षकी आणि साहित्यिक घराण्यात जन्म घेतलेले खरे लहानपणापासूनच वाचन, संगीत आणि थिएटरच्या विश्वात वावरत होते. रंगमंचावर अभिनय करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे सुरेश खरे केव्हा प्रतिथयश लेखक म्हणून नावारूपाला आले हे त्यांनाच कळलं नाही. वकिलीपर्यंतचं शिक्षण, इन्शुरन्स कंपनीत नोकरी आणि हौशी रंगभूमीची सेवा करता करता 29 नाटकांचे लेखक ठरलेले सुरेश खरे अजूनही चिंतनात आणि लेखनात स्वतःला झोकून देतात. चित्रपट लेखनाची बाजू सांभाळणारं हे अलौकिक व्यक्तिमत्व. चला जाणून घेऊया त्यांची दुसरी बाजू. तर स्वागत करूया सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, नाट्य लेखक, कलावंत सुरेश खरे यांचं. सुरेश, बस. कार्यक्रमाबद्दल मी तुला नव्याने सांगण्याची गरज नाही. सुरुवात कर. जन्म. एका मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय अशा कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील पेशाने शिक्षक होते आणि आम्ही गिरगावात एका चाळीत राहत होतो. पण माझ्या शाळेनी आणि माझ्या जिथे मी राहत होतो त्या माझ्या वाडीनी माझ्यावरती खूप चांगले संस्कार केले. आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी नाटकात उभं राहिलो होतो वयाच्या 9व्या वर्षी, आणि तेही स्त्री भूमिकेत.
म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की सत्तेचे गुलाम या नाटकात मार्तंडरावाची तिसरी बायको म्हणून मी चक्क स्त्री वेशामध्ये एंट्री घेतली. मी फार गोड दिसलो त्यावेळेला, दिसायचो. त्यानंतर पुढच्या वर्षी मला प्रमोशन मिळालं. म्हणजे मला हाच मुलाचा बाप या नाटकामध्ये परत ह्याची स्त्री भूमिका, उषा नावाच्या भूमिका मिळाली. पण प्रमोशन अशा करता की त्याला डायलॉग्स होते. आणि त्यावेळेला जेव्हा दुसऱ्या दिवशी लोक सुरेश काल नाटकात काम झालं, तेव्हा ती नाटकाची इंगळी त्यावेळेला पहिल्यांदी डसली की अरे हे जी कौतुकाचे ध्येय असतात ना, की हे फार छान काहीतरी आहे. पण फजिती पण झाली. म्हणजे आमच्या शाळेतल्या नाटकामध्ये गड आला पण सिंह गेला ह्याच्यामध्ये मी काम करीत होतो. आणि त्यावेळेला काही वर्कशॉप्स वगैरे काही नव्हती. ह्याच्यामध्ये आम्ही शिकलो. तर मी गेलो होतो ह्याला मला ऑडिशनला. तर त्यांनी मास्तरांनी सांगितलं, मी चांगलं वाचलं माझ्या दृष्टीने, कारण माझ्या घरी चांगले संस्कार वाणीवरती होते माझ्या वडिलांच्यामुळे आणि आईच्यामुळे. तर मला वाटलं मला तानाजीची किंवा गेला बाजार सूर्याजीवर असे काहीतरी. सर मला तू मावळा. मी म्हटलं तर मावळा स्टेजवरती नाचायला मिळतं आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये मला वाक्यबिक्य काही नव्हतं. हर हर महादेव म्हणून उडी मारायची, एक तलवार उपसायची आणि लढाई खेळायची, एवढंच होतं. ती तलवार उपसताना माझ्या हातामध्ये राहिली म्हणजे फक्त मूठ आणि पातं म्यानामध्ये. आणि प्रचंड हाशा मिळाला आणि नाटक पडलं त्याच्या वेळेला. पण ते नाटक ती जी काही होते ते मी शेवटपर्यंत नेलं. म्हणजे दोन गोष्टी समजल्या कुठच्याही कार्यशाळेत न जाता, की आपली प्रॉपर्टी आपण स्टेजवरती जायच्या अगोदर चेक करायची. आणि दुसरं म्हणजे नाटक पडत असलं तरी शेवटपर्यंत ठामपणे रंगमंचावरती उभं राहून नाटक पूर्ण करायचं. आणि हे असं चाललं होतं. पण मध्यंतरी मग शाळेच्या नंतर कुठे काही एकदम नाटकामध्ये ते एकदम कॉलेजमध्ये. जन्म कुठला सुरेश तुझा? जन्म मुंबईतलाच. मुंबईतलाच. हां. आणि आई काय करायची? आणि जन्म मुंबईतला प्रॉपर आणि शिक्षण वगैरे सगळं मुंबईतच. त्याच्यामध्ये मूळ गाव आमचं पनवेलच्या जवळ रासायनी म्हणून जे आहे ना, तिथं पूर्वी मोहपाडा म्हणत, ते आमचं खरं मूळ गाव. बरोबर. परंतु 1947 सालानंतर आणि माझे वडील त्याआधीच इथे मुंबईला येऊन शिक्षकाचा त्यांनी पेशा पत्करला. ते खरं LLB होते. परंतु देशभक्तीच्या ह्यानी झटापझाई करून वकिली वगैरे न करता त्यांनी आयुष्यभर शिक्षकी पेशा केला त्याच्यामध्ये. आणि उत्कृष्ट शिक्षक होते. पण मग आई घरीच असायची का? हां, आई घरी असायची? हां, आई माझी घरीच असायची. आई गृहिणी होती. आई वर्णाकदर फायनल होती. अच्छा. पण आईला वाचनाची प्रचंड आवड. त्याच्यामध्ये तिने काय करावं, ती गिरगावामध्ये 2 लायब्ररींची मेंबर होती. आणि त्या लायब्ररीतनं जी पुस्तकं आणायची ती मी वाचायचो. शाळेमध्ये असताना ज्यावेळेला साने गुरुजी वाचायचे त्यावेळेला मी फडके, खांडेकर आणि माडखोलकर वाचून संपवले होते त्याच्यामध्ये. एवढी तिची वाचनाची आवड होती की त्यानंतर तिने मासिकं आपल्याला वाचायला मिळावीत म्हणून मासिकांची लायब्ररी सुरू केली. त्यामुळे हंस, मोहिनी, मौज, वत्यकथा ही मासिकं आमच्या घरी यायची आणि सगळी वाचून काढायचं. ही वाचनाची आवड ही केवळ माझ्या आईमुळे. कॉलेज शाळा कुठली मग? शाळा युनियन हायस्कूल, प्राथमिक शाळा. हो. म्हणजे पहिल्यांदा एक मी ज्याला म्हणतात की को एज्युकेशनच्या सरस्वती शाळेमध्ये होतो गिरगाव. परंतु 7वी नंतरचं शिक्षण माझं त्या शाळेत झालं, युनियन हायस्कूल. इतका चांगला शिक्षक वर्ग होता तिथे. मोह जोशी नावाचे आमचे शिक्षक होते. त्यांनी मला वक्तृत्वामध्ये तयार केलं. त्याच्यामध्ये मी त्यावेळेला मानाची अशी ती आत्तापर्यंत ती असेल मला कल्पना नाही आहे, सिरूर ट्रॉफी म्हणून आमच्या कॉलेजला त्यावेळेला शाळेला पहिल्या प्रथम मिळवून दिली शिरूर ट्रॉफी. म्हणजे ते हे करायचं आणि आमच्याकडून ते करवून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये तर तिथे ते नाटक पण करायचे त्याच्यामध्ये शाळेमध्ये. तर त्या मोह जोशींचे संस्कार मला खूप मिळाले त्याच्यानंतर. पण पुढे नाट्य क्षेत्रातले खरे पहिले गुरु माझे मामा पेंडसे आणि ते मला मिळाले आमच्या पोदार कॉलेजमध्ये
नाटक बसवण्याकरता त्यांना मी बोलावलं होतं. कॉलेज पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स. अच्छा, हां, काय आहे, तू पण एक मोठी कथाच आहे. तू कॉमर्सला होतास? मी काय, हे बघा, त्यावेळेला मुलांना काही चॉईस नव्हता. आई वडील सांगायचे तू कॉमर्सला जा, तू सायन्सला जा, आणि साधारणपणे मला चांगले मार्क मिळाले होते. तर चांगल्या मार्क मुलांनी कॉमर्सला किंवा सायन्सला जायचं ही पद्धत होती. आम्हाला कोणीही विचार नाही. वडील म्हणाले कॉमर्सला जा, कॉमर्सला गेलो. आणि कॉमर्सला गेलो तरी मुळात जे असतं ना ते काही हे होत नाही. म्हणजे शेवटी कॉमर्सला जाऊन पुढे मी BA पण झालो, LLB पण झालो. मराठीशी असा काहीही संबंध नाही अशा मी 3 डिग्र्या घेतल्या कॉमर्सच्या याच्यामध्ये. पण ते सुद्धा काय आहे की त्या मराठीच्या याच्यामध्ये आम्हाला मी वहिनी हे नाटक केलं त्याच्यामध्ये. कुठलं? वहिनी, बर. मोग रांगणेकरांचं. हा. आणि त्याच्या मूळ नाटकामध्ये मामा पेंडसे जी भूमिका विष्णुपंताची करत ती त्यांनी माझ्याकडून करवून घेतली. अच्छा. हां, त्या मामा पेंडसे माझे 3 अंकी नाटकातले पहिले गुरु. मामा पेंडसे आणि तू हं. यांचा संपर्क कसा आला हे आपण म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर हो आला ना? हो, तर आपण त्याबद्दल विस्ताराने बोलूया. त्यापूर्वी आपण एक सुरेश छोटीशी विश्रांती घेणार आहोत. ओके. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा सगळ्यांचं स्वागत. दुसरी बाजूमध्ये गप्पा गोष्टी चालू आहेत सुरेश खरे यांच्याबरोबर. सुरेश, मामा पेंडसेंसारख्या ज्येष्ठ नटवर्य आणि दिग्दर्शक यांच्याशी तुझा संबंध आला, संपर्कात आलास तू, तो तुझ्या कॉलेजच्या आयुष्यात असं तू म्हणालास. तर ते कसं काय झालं थोडक्यात सांगशील तर बरं नाही, होईल. काय माहिती का की कॉलेजमध्ये नाटक बसवताना जेव्हा वहिनी नाटक हे केलं तेव्हा त्याचं मामा पेंडसे भूमिका करायची हे समजलं पुस्तकावरून. त्या मामा पेंडशांचे दुधाचा व्यवसाय होता आणि तो DL वैद्य रोडला त्यांचं हे असायचं. बरं. तो त्यांचं दुधाचं दुकान होतं. हो. कोणीतरी सुचवलं की तुम्ही मामाला का नाही बोलवा. आम्ही मामाला घाबरलो, गेलो होतो. मामांचे ते हिरवे निळे भेदक डोळे त्याच्यामध्ये आणि जमदग्नीचा अवतार म्हणून प्रसिद्ध. पण मामाने सांगितलं मामा आमचं हे बसवायचं आहे, येतो. माझी शिस्त फार कडक आहे. म्हटलं हो, ती आम्ही पाळू. तर मामाने जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा शुद्ध स्पष्ट शब्दोच्चार आणि वाणी म्हणजे त्यांच्या पायावर डोकं ठेवावं असं वाटायला लागलं. भाऊ अजाण आहे असा मी उच्चार केला अजाणच्या ऐवजी. आणि मामानी मला इकडे ये, स्वतःला ब्राह्मण म्हणवतोस आणि अजाण उच्चार करतोस, आणि फाडकन एक मारली. ती 5 बोटं म्हणजे तो मला आयुष्यभर मिळालेला एक आशीर्वाद होता. काय बिशादे ह्याच्या पुढे कधी अजाण असा उच्चार करीन. आणि त्यामुळे मग की शब्दोच्चारांविषयी आणि वाणीच्या शुद्धतेविषयी जी पहिला धडा मिळाला तो मामा पेंडसेंकडून. आणि मामा पेंडसेंची अतिशय आणखीन एक दुसरी ग्रेट आठवण सांगायची आहे की ही माणसं आपल्या आयुष्यात येतात ती काय काय देऊन जातात. हेच मामा पुढे जेव्हा मी नाटककार झालो त्यावेळेला ते माझ्या एका व्यावसायिक नाटकामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका खलनायकाची केली. ज्यांनी मला फाडकन मारलं होतं एक दिग्दर्शक म्हणून, तेच मामा ज्या वेळेला माझ्या नाटकाच्या मध्ये काम करायला लागले त्यावेळेला ते मला आहोजाहो म्हणायचे. हे तर काहीच नाही, याच्या पलीकडे नाटकाचा पहिला प्रयोग होता. आणि मी ग्रीन रूममध्ये पहिला प्रयोग म्हणजे काय, व्यावसायिक नाटकावरचा माझा पहिला प्रयोग. आणि मामा पेंडसे वगैरे आले ते ग्रीन रूममध्ये, उभे राहा. मामा उभं राहिलो. मामानी वाकून माझ्या पायाला हात लावून नमस्कार केला. मामा म्हटलं हे काय आहे. म्हटलं मी तुमच्या पाया पडायचो तुमचा शिष्य म्हणून, तुम्ही माझ्या 1 मिनिट म्हणे. मी सुरेश खरेला नमस्कार केलेला नाही आहे, मी तुझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाला नमस्कार केला आहे. आणि सांगतो विक्रम, या एका वाक्याने मला आयुष्यभर जमिनीवरती ठेवलं की मागून पुढे जे काही मला यश मिळालं ते मी यश, हे तुझं यश नाही बाबा बाळा, हे यश आहे त्या तुझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचं. म्हणजे किती मोठी त्यांची माझ्या आयुष्यातलं योगदान होतं. असं कॉलेजमध्ये तू जेव्हा शिक्षण घेत होतास त्याच वेळेला शिक्षण देतही होता शाळेत आणि कॉलेजमध्ये दोन्ही ठिकाणी.
हे माझ्या कानावर आलं. याबद्दल जरा सांगशील तर बरं होईल. नेमकं काय? ही माझी दुसरी बाजू आहे विक्रम. म्हणजे माझे वडील उत्कृष्ट शिक्षक होते आणि ते शिकवत असताना मी अत्यंत कुतूहलाने बघत असे त्यांच्यामध्ये. तर एकदा मी त्यांना पाहिलं की ते एका मुलाला शिकवत असताना तो पुन्हा पुन्हा चुकत होता, त्याला काही जमत नव्हतं. आणि वडिलांचा म्हणजे तुम्ही काय त्याच्यावरती वेळ फुकट घालवताय त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला काही समजत नाही, शिक्षत नाही आहे म्हणे, त्याला काही समजत नाही आहे ना म्हणूनच तो माझ्याकडे शिकायला येतो, नाही तर तो माझ्याकडे शिकायला आला नसता. तेव्हा लक्षात आलं आणि मला मग त्याच्यामधून की शिक्षण आपण दुसऱ्यांना शिकवणं हे किती महत्त्वाचं आहे हे मला समजायला लागलं. कॉलेजमध्ये असताना मी शिकवण्या करायचो आणि तो केवळ म्हणजे पैसा करता नाही तर मला शिकवण्यातून आनंद मिळायचा. आणि तुला सांगतो की मला जी माणसं मिळायची, मी विद्यार्थी बरेचसे, काही विद्यार्थी त्यातले ओवाळून टाकलेले असायचे. हां, म्हणजे माझ्यावरती म्हणजे काय, आई वडिलांनी आशा सोडलेली. एक छोटंसं उदाहरण देतो. त्याच्यामध्ये एक विद्यार्थी होता त्याच्यामध्ये, तर तो आईचा उल्लेख अफजल खान म्हणून करायचा. हां, आणि वडिलांचा उल्लेख औरंगजेब त्याच्यामध्ये. आणि तो असा होता की त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये मी चिंब भिजून शिकवणीला गेलो की तो पंखा फुल करून ठेवायचा. हां, की म्हणजे मग मी बोलेन, माझ्या लक्षात आलं की हा हे मुद्दाम करतोय. तर मी पाहिलं त्या, आणि मग काय मुद्दाम माझ्या लक्षात, एकदा पंख्याकडे पाहायचं, एकदा माझ्याकडे पाहायचं की मी काहीतरी बोलेन म्हणून. तर मी गेलो, चिंब भिजलेलो होतो, काकडत होतो. अरे म्हटलं काय उकडत आहे रे, जरा पंखा फास्ट करतो. तो पाहत राहिला, काही त्याला समजेना काय काढावं. म्हटलं तुला ऐकू येत आहे ना, पंखा फास्ट कर. तो म्हणतो की ह्याच्याहून पंखा फास्ट होत नाही. हो का, बरं असू दे. त्याने 5 मिनटं वाट पाहिली आणि पंखा बंद केला. आता की मग हे करताना मी शिकत होतो. तुला मी सांगतो, शिकवत असताना मी स्वतः शिकत होतो. म्हणजे हे शिकत असणं असं होतं शिकणं की मला मग चाइल्ड सायकॉलॉजी, ह्या मुलांची सायकॉलॉजी मला न कळता शिकवत होती. मी नाईट स्कूलमध्ये शिकवलं आहे. आणि नाईट स्कूलमध्ये कॉलेजमध्ये चालू असताना मी कॉलेज करायचो, संध्याकाळी 7पर्यंत नाटकं करायचो आणि 7:30ला ह्याला जायचो नाईट स्कूलमध्ये, आणि संध्याकाळी 7:30 ते 10:30पर्यंत नाईट स्कूलमध्ये शिकवायचो. नाईट स्कूलमध्ये शिकवण्याचा वेगळाच आनंद होता. तिथे जी मुलं यायची ना ती अगदी खालच्या वर्गातली, त्यांना हे पण मी म्हणायचो की आमच्या मध्यमवर्गीय मुलांनासुद्धा हे एवढत नाही, इतकी या मुलांना शिक्षणाची आस आहे. एक मुलगा वर्गामध्ये सतत झोपला होता. तर मी मला विचारलं की बाकीच्यांनी झोपला येतो, झोपू दे. माझा हे संपल्यानंतर, तास संपल्यानंतर त्याला उठवलं. त्यांनी विचारलं की तो एकदम कावळावावळा झाला. म्हटलं का रे बाळा, झोपलो होतंस का? ततप करा. म्हणजे बोल ना, सांग ना. तो म्हणाला मी दिवसभर लोखंडाच्या फॅक्टरीमध्ये, फाउंड्रीमध्ये काम करतो. आता तू मला सांग, अशा मुलावरती मी कसा रागावू त्याच्यामध्ये. तर म्हणजे ती शिकवण्याची माझी ज्याला म्हणता पॅशन झाली. आणि आता या मला अपरिहार्यपणे मला दूरदर्शनचा उल्लेख करायला पाहिजे. तो म्हणजे चांगला असा की मला सूत्रसंचालक बनवलं ते दूरदर्शननी. मी 25-30 वर्ष दूरदर्शन सुरू झालं तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये नाट्यावलोकन आणि गजरा हे 2 कार्यक्रम सादर करायचो. हे नाट्यावलोकन करताना म्हणजे त्यावेळेला वर्कशॉप्स नव्हती, कार्यशाळा नव्हत्या. नाट्यावलोकन करताना त्या अनुभवातून मी इतका शिकत गेलो की प्रत्येक नाट्यावलोकन आणि प्रत्येक गजरा हे माझं स्कूल होतं. आणि म्हटलं हे जे मी इतकं शिकतो आहे हे काय, म्हणून मी मग आता काय केलं की या वयातसुद्धा, म्हणजे मी स्वतःला म्हातारं समजत नाही हां, मी कोणी विचारायला सांगतो आय एम 79 इयर्स यंग. त्याच्यामध्ये या वयात मी म्हटलं की आता ही सगळी मुलं आहेत ना, यांना हौस आहे, यांना सिस्टमॅटिक शिकवलं पाहिजे. आणि म्हणून मी अगदी नियमितपणे सूत्रसंचालनाच्या कार्यशाळा घेतो. हे सगळं मला दिलं आहे ना, ते मला दूरदर्शनने दिलं, ते मी माझ्या मुलांना देतो. आणि मी जवळजवळ मला वाटतं मुंबई
पासून गोवा, नागपूर आणि इंदोरपासून सगळीकडे कार्यशाळा घेतलेत आणि इतकी मुलं तयार झाली आहेत, ही आनंद. आणि म्हणून की माझ्या आयुष्यभर मला नाटकाने मला जितका आनंद दिला तितकाच आनंद मला दुसऱ्यांनी शिकवताना देतो. नाही नाही, या वक्तव्यावरून माझ्या लक्षात असं येतं की लेखनाबरोबरच एक उत्तम शिक्षक तुझ्यामध्ये एक दडलेला आहे किंवा आहे, अस्तित्वात आहे असं मला वाटतं. या शिक्षकाबद्दल मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, तो मी नंतर आपण बोलूच. तू काहीतरी आणखीन एक महत्त्वाची आठवण सांगत होतास की दूरदर्शन हाऊ हेल्प्ड यू टू बी सूत्रसंचालक आणि सूत्रसंचालनाची सूत्र किंवा गणितं काय आहेत त्याबद्दलही तू शिकवत होतास किंवा शिकवतोयस अजूनही. त्याबद्दल तू काहीतरी सांगत होतास आत्ता. हां, नाही आता काय होतं ह्या सूत्रसंचालकाच्या ह्याच्यामध्ये त्यांना मूळमध्ये त्यांचा सगळ्यात तोटा काय असतो, त्यांचं मराठी वाईट असतं. म्हणजे वाचन शून्य त्याच्यामध्ये. बरं, भाषेवरती त्यामुळे संस्कारच होत नाहीत त्यांच्या. आज आपण पाहतो की नाटकामध्ये वगैरे किंवा याच्यामध्ये जे कलावंत येतात फारच वाईट मराठी आहे. तर माझ्या सूत्रसंचालनाच्या ह्याच्यामध्ये मी इकडे काय शिकलो, आवाजाचा वापर कसा करायचा, माईकचा वापर कसा करायचा, आणि विशेष म्हणजे वाचिक अभिनय जो करायला लागतो सूत्रसंचालकाला, तो नाटकी न वाटता त्याच्यामध्ये सहजता कशी आणायची, ह्या 3 सूत्रांवरती माझी संबंध कार्यशाळा ती अवलंबून असते. आणि त्या ह्याच्यामध्ये की मुलं ती येतात, ह्या येतात म्हणजे 18 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत सगळेजण येतात त्याच्यामध्ये. कारण एक काळ असा होता की सूत्रसंचालन हे केवळ कशापुरतं होतं, ज्याला बोलता येतं तो सूत्रसंचालन करायचा. हां, बोलता येणं एवढंच फक्त ही क्वालिफिकेशन होतं. आत्ता सगळ्या माध्यमांना आणि संस्थांनासुद्धा पटलेलं आहे की सूत्रसंचालन ही एक कला आहे आणि एक शास्त्र आहे. त्यामुळे कुणीही भलत्या सलत्यांना जसं बोलवत नाही त्याच्यामध्ये, की केवळ बोलता येतं म्हणून नाही करता येत. मित्रांनो, एक छोटीशी विश्रांती. दुसरी बाजू पाहत रहा. सुरेश खरे यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करतो. कुठेही जाऊ नका. दुसरी बाजू फक्त सह्याद्री वाहिनीवर. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी सुरेश खरे यांच्याबरोबर. सुरेश, कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना तू ह्या सर्व गोष्टींच्याकडे लक्ष देत होतास आणि कॉलेजमध्ये तू नाईट स्कूलला जाऊन शिकवतही होतास, ज्यांना गरज आहे अशांना कसलीही अपेक्षा न ठेवता. पण हे सगळं झाल्यानंतर, कॉलेज संपल्यानंतर 3-4 डिग्र्या घेतल्यानंतर तू जेव्हा नोकरीमध्ये आलास, ते नोकरी कुठे करत होतास आणि तिथे सुद्धा शिक्षकी पेशा कसा जपलास? आता काय आहे की मी नोकरी करत होतो इन्शुरन्स कंपनीमध्ये, जनरल इन्शुरन्स, अत्यंत वृक्ष विषय त्याच्यामध्ये. तर माझं काय एक, आणि बरं नाटकं पण चालूच होती त्याच्यामध्ये. तर नाटक हे करताना माझ्या लक्षात की मी आता कुठेतरी माझ्या आता शिक्षक हा होतो आहे. मला सुदैवाने कॉलेज ऑफ इन्शुरन्स जे असतं त्याच्यामध्ये मला लेक्चर्स द्यायची मला संधी मिळाली. आणि मी कुठच्या विषयावरती लेक्चर द्यायचो तर कॅटल इन्शुरन्स, पर्सनल ॲक्सिडेंट, क्रॉप इन्शुरन्स या विषयावरती, अशा वृक्ष विषयांवरती मला लेक्चर्स. पण तीसुद्धा मी काय म्हणतो आहे की तुम्ही जर काम तुमचं एन्जॉय करत असाल ना, तर कुठचाही विषय वृक्ष नसतो. बरोबर आहे. कॅटल इन्शुरन्ससुद्धा हे असू शकतं. हो. आणि काय होतं की आता एक म्हटलं मी आता डायरेक्टली शिक्षक करू शकत नाही ना, मग मी दुसरं एक करू शकतो. याच्यामध्ये लक्षात आलं की ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांना मी शिक्षणाचे मार्ग उपलब्ध करून देऊ शकतो. आणि मी काय चालू केलं तुला मी सांगतो की तुला माहिती आहे, आपण अजूनसुद्धा पाहतो की 90-95% मार्क ज्यांना मुलांना मिळतात त्यांच्याकडे मदतीचा ओघ लागतो. लाखो रुपये लोक डिपॉझिट करतात, आपण वर्तमानपत्रात वाचतो, त्याबद्दल काही तक्रार नाही. मला नेहमी मनात विचार यायचा की 50 आणि 60% आणि 40% मार्काची मुलं म्हणतात त्यांचं भवितव्य काय, त्यांना शिकायचं असतं. आणि मग ही मुलं काही मिळालं नाही की मग वामा मार्गाला जातात. या तरुण वयात सुद्धा तू इतका ॲक्टिव्ह आहेस. हे जे तू काही केलंस, शिक्षण, कॉलेज, शिक्षकी पेशा, वाचन,
वगैरे वगैरे. हे केल्यानंतर तू जेव्हा नाट्य क्षेत्राशी जोडला गेलास, तो कसा जोडला गेलास? हां, कॉलेजमध्ये असताना म्हणजे मला कमलाकर सारंग भेटला आणि कमलाकर सारंग आणि मी मिळून माणूस नावाचं बेट हे नाटक केलं. हो. आणि त्या नाटकाला भरपूर पारितोषिकं मिळाली. आणि ते जेव्हा नाटक आणि ते केल्यानंतर कमलाकर सारंगच्यामुळे मला नंदकुमार रावते भेटले आणि आपोआप आम्ही नाटक वेडी मंडळी एकत्रित आलो. पण तुला मी सांगतो त्यावेळेपर्यंत मला नट व्हायचं होतं. मला आयुष्यामध्ये मला कुठेही असं स्वप्नभर नव्हतं की आपल्याला लेखक व्हायचं आहे, नाटक लिहायचं आहे, काही नाही त्याच्यामध्ये. मला व्हायचं होतं नट. म्हणजे माझे मित्र मला म्हणतात की तू नट, तुला व्हायचं होतं नट आणि तू लेखक झालास, नाटककार झालास, म्हणजे उलटं झालं. तुला जायचं होतं चोरांच्या आळंदीला आणि तू गेलास देवाच्या आळंदीला. सांगायचा मुद्दा असा की त्याच्यामध्ये की जेव्हा ते करायला लागलो तर मी आमच्या ललित कला साधना या ग्रुपमध्ये मी बारीक सारीक साईड रोल्स मला मिळायचे माझ्या मर्यादेप्रमाणे, कुवतीप्रमाणे, आणि ते मी करायचो, मन लावून करायचो, आनंद घ्यायचो. पण एकदा ज्या वेळेला संस्थेला कुणीही नाटकच देईना स्पर्धेकरता, आणि स्पर्धेकरता तर नवीन नाटक पाहिजे होतं, त्यावेळेला रावते म्हणाले की मी त्यावेळेला रेडिओवरती श्रुतिका लिहित होतो. अच्छा. हां, त्याला कारण बबन प्रभू. बर. मी एक काहीतरी लेखन केलं होतं, चोपडी, ते त्याला दाखवलं. अरे ही कथा नाही आहे, मी ती संवादात कथा लिहिली होती. बर. तुम्हाला ही कथा नाही आहे, हे रेडिओ प्ले आहे, श्रुतिका आहे, दे माझ्याकडे. मी आणि त्याने 8 दिवसात ती ब्रॉडकास्ट केली त्यावेळेला. मग म्हणजे माझ्यातला संवाद लेखक बबन प्रभूंनी शोधला. अच्छा. म्हणजे त्यानंतर रावते म्हणाले की तू संवाद चांगले लिहितोस ना, नाटक लिहून बघ ना त्याच्यामध्ये. आणि मी पहिलं नाटक फॅनीच्या ह्याच्यावरून सागर माझा प्राण लिहिलं. हो. आणि ते रंगमंचावरती आलं स्पर्धेमध्ये आणि त्याला 8 पारितोषिकं अंतिम स्पर्धेत मिळाली. पण तरीही मला नाटककार व्हायचं नव्हतं. मी त्याच्यामध्ये भूमिका केली होती, एक छोटीशी चांगली केली होती असं मला वाटतं. तर त्या ह्याच्यानंतर पुढेसुद्धा आम्ही पुढच्या वर्षी नाटक केलं, ते रत्नाकर मतकरींचं केलं. मला कोणी केलं यायला सांगितलं, मी लिहिलं नाही. तिसऱ्या वर्षी परत तोच प्रॉब्लेम आला, नवीन नाटक नाही. आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात काचीचा चंद्र या नाटकाचा विषय होता. ओ. आणि मी काचीचा चंद्र हे नाटक ते लिहिलं. ते नाटक लिहिलं, भावनाताई. ते नाटक क्लिक झालं आणि त्यावेळेला मला माझ्यातला नाटककार सापडला. माझ्या एक लक्षात आलं की माझ्यातला नाटककार हा नटापेक्षा जास्त चांगला आहे किंवा जास्त बरा आहे. तर मग आपण नाटकावरतीच का नाही कॉन्सन्ट्रेट करू, लेखनावरती. अच्छा. हां. आणि मी पुढे नाटकात कामं केली छोटी छोटी. पण मला लक्षात आलं की मला अभिनय हेच आपलं क्षेत्र आहे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं की आपल्याला कित्येक वेळेला आपण आपल्याला आयुष्यातलं पर्पज, कोहम, आपण कोण आहोत, आपण कशा करता जणलो. मला मग त्या मानाने दुसऱ्या तिसऱ्या नाटकातच मला मिळालं की मला नाही, मला अभिनय याच्या पुढे करायचं नाही, गरज पडली तरच मी अभिनय करणार. त्यानंतर काचेच्या नंतर आत्तापर्यंत माझी 30 नाटकं आली, कामं केली त्याच्यामध्ये, पण कशी अडल्या पडल्या. पण नाटककार नाही ना, त्याला सगळी डायलॉग्स पाठ असतात. तर हा आला नाही, आज तू काम कर, अशी केली. व्यावसायिकमध्ये पण केली, दौरे पण केले. पण एक लक्ष की आपण अभिनय हे आपला क्षेत्र हे नाही आहे, अशातला भाग नाही आहे, क्षेत्र नाही अशातला भाग नाही आहे. पण आपल्यातल्या अभिनयाचा वकूब हा टॉपला जाण्याचा नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. माणसाने आपल्या मर्यादा ओळखल्या ना, काय फारच महत्वाचं आहे स्वतःला ओळखणं. तर मग आयुष्यात कधी निराशाच येत नाही त्याच्यामध्ये. सुरेश, नाटककार म्हणून तुझा जो प्रवास आहे तो जगाला माहिती आहे. पण नाट्यलेखनाच्या बरोबरच तू अभिनेता आहेस हे मलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. अगदी सगळ्यांना माहिती नसेल पण माझ्यासारख्याला माहिती आहे. तू दिग्दर्शक पण आहेस हे मला माहिती आहे, आणि तू उत्तम दिग्दर्शक आहेस हे मी स्वतःच तुला सांगितलेलं आहे अनेकदा. परंतु त्याच वेळेला रंगमंचाच्या पाठीमागे ज्या गोष्टी चालतात या सगळ्याबद्दल माहिती, ते ट्रेनिंग ते केव्हा घेतलंस, कोणाकडून घेतलंस, कसं केलंस? म्हणजे प्रकाश योजना, संगीत दिग्दर्शन वगैरे वगैरे. हां,
काय आहे की ज्या वेळेला माझे जे उमेदवारीचे दिवस होते, म्हणजे तू 60 सालापासून 66 सालापर्यंत माझं पहिलं नाटक रंगमंचावरती येईपर्यंत हे 6 वर्ष मी पडेल ते काम स्टेजवरती करत होतो. बॅकस्टेजमध्ये कपड्यांच्या घड्या घालण्यापासून. मग मला प्रकाश योजनेमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला त्याच्यामध्ये. त्याला कारण श्याम आडारकर आणि चंदर होनावर ही 2 त्या क्षेत्रातली ग्रेट माणसं. या दोघांच्या हाताखाली मी प्रकाश योजनेकरता काम केलं. म्हणजे त्यावेळेला याच्यावरती घोड्यावरती म्हणजे शिडीवरती उभं राहून त्या ह्यांना बेबीजना आणि स्पॉट्सना कागद लावण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या. आणि खरं सांगतो की दॅट वॉज अ वर्कशॉप. कुठचंही याच्यामध्ये नाही. म्हणजे मी पुढे स्वतःची प्रकाश योजना पण करायला सुरुवात केली. तुला आठवत असेल की आपण जेव्हा हे केलं तेव्हा त्याची प्रकाश योजना, तो प्रकाश योजनेची जी बेसिक, म्हणजे मला काय वाटतं, मी आयुष्यात मी आमच्या कुठच्याही शिक्षकांना सांगतो, तुम्हाला कोणीही शिकवत नसतं, तुम्ही शिकत असता, तुम्हाला शिकायचं असतं. तर ते त्याच्यामध्ये शिकत गेलो. नंतर मला स्वतःला गाण्याचा कान आहे. मी हा नाही आहे, तानसेन नाही आहे, पण मी कानसेन आहे असा माझा थोडंसं हा आहे, विश्वास आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे की तो सुद्धा घरच्या वातावरणामुळे, म्हणजे माझे वडील गायक म्हणण्यापेक्षा चांगले संगीत जाणकार होते. गाण्यांना चालीबिली द्यायचे ते, कवितांना वगैरे. तर तो जो हे असल्यामुळे बरं की जिथे जो कोणी काम करेल त्याच्या बाजूला बसून आपण शिकायचं. ज्या वेळेला मी गजरा किंवा नाट्यावलोकन करायचो ना, तेव्हा गजरा आणि नाट्यावलोकनचं ज्या वेळेला एडिटिंग चालू असे इथे, त्यावेळेला मी त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या बाजूला बसत असे. आणि मी एडिटिंग हा काय प्रकार आहे, म्हणजे मग त्यामुळे त्याचा मला प्रत्येक ठिकाणी इतका फायदा झाला की माझ्या एक लक्षात आलं की चांगला नाटककार, चांगला दिग्दर्शक हा मूलतः चांगला एडिटर असला पाहिजे. यू सेड इट. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती आपण घेऊया आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो, फार मजेशीर गप्पा गोष्टी चालू आहेत आणि माणूस शिकायचं म्हटल्यानंतर काय काय शिकू शकतो आणि कोणत्या पद्धतीने शिकू शकतो हे ज्याच्या अंगी पेशाच आहे, पिंड आहे ज्याचा, शिक्षकाचा, अशा सुरेश खरेंची गप्पा गोष्टी करतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी सुरेश खरे या ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि नाट्यलेखकाबरोबर. रंगमंचाशी संबंधित त्या अवकाशाशी जोडल्या गेलेल्या सर्व गोष्टींचा तू अशा तऱ्हेने अभ्यास केला. माझ्या असं एक लक्षात आलं की तुझ्यामध्ये हा एक अत्यंत मोठा गुण आहे की कुठलाही मनुष्य त्याचं जे काम करतोय त्या कामात जर तुला इंटरेस्ट वाटला तर तू तो मनुष्य काम करत असताना त्याला निहाळतोस, निरीक्षण करतोस आणि तिथून शिकण्याचा प्रयत्न करतोस. फारच मोठी गोष्ट आहे. मी तो एका वाक्यात सांगू का, हो, की या कलेच्या क्षेत्रात मी एक चांगला उचली आहे. मी सतत कुणाकडून काहीकडून म्हणजे स्टेजवरचा म्हणजे पडदे ओढणाऱ्याकडून मी उचलतो काही काही गोष्टी आणि कॅन्टीनवाल्यापासून. तर मला तेच म्हणायचं आहे की कुठच्याही कलाकाराने तो बेसिकली मुळामध्ये चांगला उचले असला पाहिजे. कुणाकडून काय नेमकं उचलावं ते त्याला समजलं की कुठच्याही कार्यशाळेत न जाता तो आपोआप समृद्ध होत जातो. कार्यशाळा तू अजूनही घेतोयस? मी कार्यशाळा अजूनही घेतो आणि कार्यशाळा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरं. म्हणजे कार्यशाळेतून पिठाच्या गिरणीसारखे इकडनं गहू टाकलं आणि तिकडनं पीठ आलं असे नट तयार होत नाहीत. परंतु नटाला की आपल्यामध्ये काय आहे आणि काय नाही, काय त्रुटी आहेत. कारण मी पाहतो ही नवीन मुलं येतात, अभिनयाच्या कार्यशाळा पण घेतो, विशेषतः वाचिक अभिनयाच्या. तेव्हा माझ्या लक्षात येतं की ह्या मुलांना चांगली आहेत, टॅलेंट्स आहेत, पण त्यांना मार्गदर्शन नाही. ह्याचं कारण मुळात आपलं चुकतंय कुठे, आपल्यात काय कमी आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना माहीत नसतंय. एक साधं छोटं उदाहरण देतो की माझ्या किती वेळा कार्यशाळेमध्ये की अशुद्ध बोलणारी जेव्हा मुलं येतात त्याच्यामध्ये विशेषतः अशुद्ध म्हणजे आपण 20% 10% प्रमाणित भाषा वगैरे असं करत नाही आहे, पण प्रमाणित भाषा नावाचा एक प्रकार जो असतो नाटकाच्या ह्याच्यामध्ये बोलताना, आणि ते लेखकाने जेव्हा संवाद लिहिलेले असतात ते संवाद त्याप्रमाणे बोलावे लागतात ह्याच्यामध्ये. तर माझ्या एका कार्यशाळेमध्ये वाचिक अभिनयाच्या
की न आणि न याचा उच्चार हे करणारी मुलं होती. तर मी म्हटलं तुम्ही कॉम्प्लेक्स आणू नका, काही नाही याच्यामध्ये. बरोबर. तुम्ही ज्या वातावरणात राहता, तुमची ज्या भावने, त्यामुळे तुमच्या भाषेवरती हे संस्कार आहेत. मी तुम्हाला ते श्रवण काढायचं संस्कृती कसं ते आणि सांगतो. उच्चारण तीच कानावरती संस्कृती. पडते. मी दुसऱ्या दिवशी त्यांना न असणारे 100 शब्दांचं यादी दिली आणि त्यानं सांगितलं की ही यादीची साकडू स्टाईल केल्या, तुम्ही 5 जणांनी ही यादी रोज सकाळी उठल्याबरोबर स्तोत्रासारखी 1 महिना वाचायची मोठ्याने. त्याच्यामध्ये मी पुढच्या जेव्हा कार्यशाळेला येईन त्यावेळेला मी वाचून घेईन. आणि विश्वास ठेवी माझ्यावरती, त्या 500 मुलांचा न आणि नचा घोळ कायमचा संपला. व्हेरी गुड. म्हणजे की हे त्यांना कोणीतरी नुसतं हे बघ, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा कुठच्याही कार्यशाळेमध्ये किंवा अभिनयाच्या सुद्धा तुमचं चुकतं कुठे हे नुसतं सांगून उपयोग नाही. नाही, ते कसं चुकतंय काढायचं आणि कसं काढायचं हे कसं ते सांगायला पाहिजे. सांगितलं पाहिजे. दिग्दर्शनामध्ये केव्हा सुरुवात केलीस? मला पहिल्यांदा मला दिग्दर्शनाची संधी दिली व्यावसायिक ह्याच्यामध्ये. म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी एकांकिका बसवायचो अच्छा, वेगवेगळ्या कॉलेजांच्या सुद्धा. बर. हां, त्यांच्या प्रकाशयोजना पण करायचो त्या ह्याच्यामध्ये. पण व्यावसायिक नाटकामध्ये मला पहिल्यांदी संधी दिली हे करायची, ते म्हणजे की यशवंत पगारनी काचेचं चंद्र बंद झाल्यानंतर परत जेव्हा रिव्हाइव्ह केलं त्यावेळेला नवीन ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही दिग्दर्शन करायचं त्या ह्याच्यामध्ये. मी म्हटलं की काय आहे, मला एक माहीत होतं की माझी ज्याला एक वाचिक अभिनय आणि वाणी माझी शुद्ध असल्यामुळे मला एक खात्री होती की ते मी नक्की करू शकेन. आणि कॉम्पोजिशन्स आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी रावतेंकडून शिकलेलो होतो त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे मी तिचा शिष्य नसतानासुद्धा मी उचलेगिरी की म्हणजे विजयाकडून पण खूप शिकलो आहे त्याच्यामध्ये. तिची नाटकं काय आहे की हे तिने असं का केलं किंवा हे अमुक दिग्दर्शकांनी का केलं हे म्हणून. आणि मग माझ्याच नाटकामध्ये मला काय सांगायचं आहे ते मला माहीत असल्यामुळे माझं पहिलं नाटक मला जे बसवलं ते फार चांगलं बसवलं गेलं त्या ह्याच्यामध्ये. मग कदाचित हेच कारण असेल हां ज्यामुळे तूच लिहिलेलं हां संकेत मिलनाचा हे हो, नाटक मी हो. आणि स्वातीने केलं आणि तू बसवलंस. त्याचे मोजून 52 प्रयोग फक्त बालगंधर्वाला हाऊसफुल बोर्ड लावून झाले. हो कारण तू जे सांगत होतास ते इतकं अचूक आणि इतकं छान होतं, ते आम्ही आमच्याकडून देण्याचा प्रयत्न करत होतो. हां. पण पुढे मग काय झालं? नाही, मी संकेत मिलनाचा पहिल्यांदा नाटक हे केलं ते इंडियन नॅशनल थिएटरने केलं आणि त्याच्यामध्ये श्रीकांत आणखीन दयानी काम केलं होतं. आता दिग्दर्शक किती महत्त्वाचा असतो ते मला त्या नाटकात समजलं त्या प्रयोगाला. म्हणजे की त्यांनी म्हणजे त्यावेळेला दुर्दैवानी प्रवीण जोशी ते नाटक बसवायच्या वेळेला तो गेला आणि मग सरितानी केलं आणि ते तिने गुजराती पद्धतीप्रमाणे केलं. गुजराती त्याच्यामध्ये त्याचं गुजराती पण नाटक होतं आणि गुजराती प्रयोग होते. आणि मला लक्षात आलं की हे जे होतं आहे ते लोकांना आवडत आहे पण हे बटबटीत होतं आहे असं मला त्यावेळेला मला लेखक म्हणून गॅलरीचं वाटलं नाटक होत आहे की त्यातले जे सटलटीज आहेत त्या जात आहेत आणि त्यातलं जे कारुण्य आहे त्याचा जो भाबडेपणा आहे तो येत नाही आहे. आता मला काय पाहिजे ते मला माहीत होतं. त्यामुळे जेव्हा त्या नवीन निर्मात्याने मला हे सांगितलं तेव्हा मी त्याला सांगितलं, मी बसतो तो कोण तू हे करतो आहेस? तो मला की विक्रम आणखीन स्वाती. म्हटलं हे बघ, ही दोघं जण फार चांगले आर्टिस्ट आहेत पण ती विजयाचे हे आहेत, ते एका ठराविक ह्याच्यातनं आलेले आहेत पण चांगल्या ह्याच्यातनं, मग त्याला की प्रश्न नाही. मी एक ज्याला म्हणतात त्या विजयाच्या मानाने किंवा बाकीच्या मानाने अननुभवी दिग्दर्शक आहे, ते मला कितपत कॉपरेट करतील म्हणजे मला शंका आहे. प्रामाणिकपणे सांगितलं त्याला मी ना, तो म्हणजे मी सुरू करतो त्याच्यामध्ये. आणि मग काय लक्षात आलं की दिग्दर्शकाचं यश हे नटांच्यावरती अवलंबून असतं. त्याला कोणते नट मिळतात ते, त्या नटाच्या टॅलेंट्सच्या पेक्षासुद्धा त्या नटाचं तो 100% किती देतो आहे त्याच्यामध्ये डेडिकेशन किती आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक उदाहरण देतो. मला तुम्ही दोघांनी जे हे दिलं तर मी जिकडे उल्लेख करतो की मला पुढे यशवंत दत्तने माझ्या हातामध्ये काम केलं, बऱ्याच जणांनी केलं माझ्या म्हणजे हाताखाली काम.
मला सगळ्यांनी कुणी हे केलं नाही, तेव्हा माझ्यातला पण तुम्ही दोघांनी माझ्यातल्या दिग्दर्शकाला एक आत्मविश्वास दिला. थँक्यू. एक साधी गोष्ट सांगतो की एक आपला एक असा एक प्रसंग होता त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुला हसू यायचं हो. आणि ते हसू आपली रिहर्सल चालली होती. तुम्ही मला 6-6 तास 8-8 तास रिहर्सल्स दिलेले आहेत, जे हल्लीच्या काळात लोकांना नाईटमेअर वाटेल तसं नाही आहे. त्यावेळी दिले आहेत ते. एका ठराविक वर्षानंतर माझी सहनशक्ती संपली. पेशंट होतो तरी पेशन्स असूनसुद्धा. आणि मी सांगितलं तुला, नाराजीने सांगितलं, शक्य तितका चेहरा निर्विकार ठेवून, की विक्रम तुला जर जमत नसेल ना तर मी वाक्य बदलतो, तुला आठवत असेल तर. त्याबरोबर की जो तुझ्यातला जो खरा नट आहे तो चवताळून उठला. तो म्हणाला की सॉरी, जमत नाही अशी कुठची गोष्ट नसते, मी हे वाक्य जमेपर्यंत आपण तालीम घेऊया. आणि त्यानंतर आपण त्या वाक्यावरती एका तालीम घेत राहिलो. ते वाक्य हे नंतर हे पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे आता तसं मला आता असे मला नट मिळणं माझ्यामध्ये. आता मी जेव्हा मिश्किली बसवली त्यामुळे इला भाटेंनी काम केलं, आशालतांनी काम केलं. पुढे जेव्हा हे केलं शन्नांची अशी माणसं अशा गमती बसवलं, तेव्हा आशा काळेंनी काम केलं. ही जी सगळी माणसं आहेत ना, ती तुमच्या पिढीतली त्या हल्लीची माणसंसुद्धा अजूनही आपल्याकडे दिग्दर्शकाला मानतात. आजची पिढीसुद्धा, आजची पोरं त्याच्यामध्ये त्यांच्या जरा वागण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल तुमच्यापेक्षा, पण दिग्दर्शकाचा मान ते राखतात. त्यामुळे म्हणजे पुढे मी जे काही दिग्दर्शनं केली, कुणीतरी आहे तिथे परत रिवाई करताना दिग्दर्शन केलं त्याच्यामध्ये. पण काय असतं माहिती आहे का, की माझ्या एक लक्षात आलं की दिग्दर्शकापेक्षा म्हणजे लेखकापेक्षा दिग्दर्शकांनी 4 अंगुळं वरती गेलं पाहिजे आणि नटांनी दिग्दर्शकापेक्षा 4 अंगुळं वरती केलं. एक म्हणजे मी दिग्दर्शक माझ्या नाटकांचा मी सांगतो की माझं नाटक दुसरा दिग्दर्शकसुद्धा माझ्यापेक्षा चांगला बसवू शकेल. मी माझं व्हिज्युअल, मी जेव्हा नाटक लिहितो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझं व्हिज्युअल फिक्स असतं. त्याच्यामध्ये अगदी एंट्री एक्झिट्स आणि सेट सकट हे मी एक आपोआप झापड तयार होते. परंतु माझ्या नाटकाविषयी एखादा ह्याचा एक दुसराच विचार करू शकतो. एक साधं उदाहरण देतो की आरोप हे माझं नाटक हे कमलाकर सरांनी दिग्दर्शित केलं. माझ्या मूळ नाटकामध्ये काय होतं, तो चित्रकार असतो आणि तो खून करतो त्याच्यामध्ये, तर तो त्याचं स्केच काढलं असतो त्या माणसाचं, तो ते फाडून टाकतो. हे मूळ नाटकामध्ये लिहिलेलं. दिग्दर्शकाने 4 अंगुळं कसं वरती जायला पाहिजे, सारंगने ते बदलून काय केलं त्याच्यावरती, तो म्हणाला की आपण ह्याला शिल्पकार बनवूया. ठीक आहे, त्याला शिल्पकार बनवलं आणि मग तो मातीचा पुतळा, ब्रॉन्झचा म्हणजे त्या शर्टचा काय याचा त्या मटेरियलचा पुतळा. आणि त्यांनी काय केलं की ते फाडण्याच्या ऐवजी त्यांनी त्याची मान दाबली आणि त्याबरोबर ती मान अशी पळायची आणि तो प्रसंग अंगावरती यायचा. इथे दिग्दर्शक 4 अंगुळ वरती गेला. तसंच की नट कुठचा चांगला, तर जो माझ्या नाटकामध्ये नाटक माझं लिहिलेलं, माझे डायलॉग्स कुणीही चांगलं वाचेल, त्या नाटकामध्ये मला माझ्या संवादाविषयी हे आहे थोडंसं, ज्याला अभिमान किंवा नाही आहे, पण हे चांगले असतात त्याच्यामध्ये. पण माझ्या 2 संवादात न लिहिलेलं अनरिटन भाग जो असतो, अलिखित भाग, तो जो चांगला करतो तो व्हायचा, तो तू काढतोस, इला काढते, स्वाती काढते, ह्या सगळेजण तुम्ही अशा, तुम्ही त्या थंडीतली माणसं आहात. म्हणून माझ्या कार्यशाळेतसुद्धा मी सांगतो आणि नेहमीच सांगतो, लेखकांनी काय लिहिलं आहे ते महत्त्वाचं नाही रे बाळानो. लेखकांनी त्या नाटकामध्ये काय लिहिलं नाही पण ते त्याला म्हणायचं आहे ते महत्त्वाचं असतं. आणि ही अशी जर दिग्दर्शक नाटक भेटले तर त्या नटांच्यामुळे दिग्दर्शक मोठा होतो. आणि तू जर पाहिलंस तर अनेक जे दिग्दर्शक मोठे झालेले आहे त्याच्यामध्ये त्यांना मिळालेल्या कलावंतांचा वाटा पण तितकाच आहे त्याच्यामध्ये. याचबरोबर आपल्याला आता वेळ फार कमी आहे, पण महत्त्वाचं म्हणजे तू चित्रपट लेखन आणि डॉक्युमेंटरी बनवलेली आहेस, तर त्याबद्दल 1-2 मिनटात सांगशील तर बरं होईल. अवघड आहे 2 मिनटात सांगणं, पण तरी. आता बघ, मी 66 साली माझं पहिलं नाटक आलं, पण कुणालाही माहीत नाही की त्याच्या आधी 2 वर्ष मी पटकथा संवाद लिहिले होते.
धनंजय या चित्रपटाचे. अच्छा, हां, राजा ठाकूर त्याचे दिग्दर्शक होते. डॉक्युमेंटरीज तू केल्या. डॉक्युमेंटरीज केल्या. कारण डॉक्युमेंटरीजमध्ये काय एक चांगलं असतं, म्हणजे बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज ज्याच्यामध्ये होत्या, त्याच्यामध्ये मी एकूण 65 डॉक्युमेंटरीशी संबंधित आला माझा. बापरे. हां, त्यातल्या काही मी लेखन दिग्दर्शन केलं, काही मी व्हॉइस ओव्हर आणखीन दिग्दर्शन केलं, काही ठिकाणी दिग्दर्शन दुसऱ्यांनी केलं, काही ठिकाणी हे लिहिलं. लेखन. अशा एकूण संबंधित माझ्याशी 60 ते 65 डॉक्युमेंटरीज झाल्या. त्याच्यामध्ये कॉर्पोरेट फिल्म्स होत्या, म्हणजे लेट्स प्ले द गेम ऑफ क्रिकेटसारखी किंवा लेट्स प्ले द गेम ऑफ बॅडमिंटनसारख्या शैक्षणिक फिल्म्स होत्या, ज्याच्यामध्ये विजय आपल्या हा आपला तेंडुलकर, आपला सचिन तेंडुलकर, बापू नाडकर्णीवर यासारख्या लोकांनी मला साथ दिली आणि ते केल्या. कॉर्पोरेट फिल्म्स केल्या. तिथे एक बरं असतं ना, नाटकं म्हणजे नटांचे टँट्रम्स नसतात त्याच्यामध्ये, यंत्र वगैरे काही बोलत नाहीत ना. शेवटचा प्रश्न विचारतो, त्याचं 1-2 ओळीत मला उत्तर तुझ्याकडून अपेक्षित आहे, कारण तू ज्येष्ठ आहेस आणि विचारी लेखक आहेस. नाटककारांनी, मग तो आजचा असो, पाठीमागच्या पिढीचा असो, येणाऱ्या पिढीचा असो, त्यांनी स्वतःची दृष्टी जी आहे लिहितानाची आणि विषय जो काही घेणार आहे त्याबद्दल त्यांनी काय करावं, विचार कसा करावा, कसं लेखन करावं, तुझा विचार. मी सध्या जी एकूण नाटकाची ज्या येतात संहिता येतात, मला त्याच्यामध्ये खूप वेगळेपण आढळतं. मध्यंतरीचा एक काळ असा होता की नाटकाच्या संविधामध्ये तोचपणा येत होता. अजून काय होतं आहे, आता ज्येष्ठ नागरिकांच्या ह्याच्याविषयी एकामागून एक खूप चांगल्या संहिता यायला लागली आहेत. परंतु अजून असं मला कुठेतरी वाटतं, मी विचार करतो की नाटकांना अजूनही आपण जेव्हा पाहतो तेव्हा पुढच्या 10 लाईनी भरलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक असतात आणि तरुण मंडळी काय येत नाहीत. आपण तरुण मंडळींच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती आपल्याकडे नाटकं फार कमी येतात. तरुण मंडळींच्यावरती ज्या नाटकं येतात त्या त्यांच्या मानसिक किंवा ह्याच्या दुसऱ्या समस्या नसून तरुणाई म्हणून जो काही थोडीशी भंकसगिरी चालत असेल ना, ती भाषा वापरून ती केली आलेली नाटकं असतात. म्हणजे मला असं वाटतं की नाटक हे जरी ज्याला म्हणतात की नाटकाने समाज सुधारतो किंवा बिघडतो अशातला काहीही भाग नाही. नाटक एक विचार देतो आणि तो विचार गांभीर्याने दिलेला असेल, माणूस बाहेर जाता जाता प्रेक्षागृहातून बाहेर पडून तो विचार घेऊन गेला बसेल. आजची बरीचशी नाटकं असतात ती ज्या वेळेला प्रेक्षागृहातून प्रेक्षक बाहेर पडतो त्यावेळेला तो विषय संपलेला असतो. पण जी नाटकं आपल्याबरोबर तो रेंगाळत तो घेऊन जातो ती नाटकं अजूनही यश होतं. नाटकाचं जे आर्थिक गणित आहे त्याला खूप वेगवेगळे गुंतागुंतीचा प्रश्न आहे, त्याविषयी काही बोलण्यामध्ये फारसा हे नाही आहे. पण जोपर्यंत ह्याच्यामध्ये आपण कितीही ज्याला म्हणतात की निरनिराळ्या वाहिन्या आल्या, निरनिराळ्या हे आलं, निरनिराळे कार्यक्रम आले, तरी नाटकासारखं जिवंत माध्यम हे मरणार नाही. त्याचे फक्त ज्याला म्हणतात आविष्कार हे बदलत राहतील, पद्धती बदलत राहतील, तंत्र बदलत राहतील, पण नाटक हे नाटक राहील. सुरेश, फक्त एका फोनवरती तू आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला आलास. त्याकरता दूरदर्शनचे आमचे मुकेश शर्मा, ॲडिशनल डायरेक्टर जनरल, या कार्यक्रमाचे निर्माते निरंजन पाठक, ही सगळी आमची जी मंडळी आहेत, तांत्रिक अंग सांभाळणारी, आणि मी स्वतः वैयक्तिकरित्या तुझे अत्यंत आभारी आहोत की तू वेळ काढून आलास आणि एका फोनवर आलास. त्याबद्दल तुला शतशः धन्यवाद. तुला एक छोटंसं काम करायचं, तू उठू नको, मी आलो तिकडे. ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं जे काही मत झालेलं आहे ते तू 1-2 ओळीमध्ये फक्त इथे लिहिलंस तर मग मी नंतर तुझा फोटो इथे लावणार आहे.